नमस्कार, मी राजश्री. सातारी तडक्यात पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आज मी बनवत आहे वांग्याची भाजी. आपण पाहतच असाल, ही काळी वांगी आहेत लांब, त्याचं भरीत वगैरे करतात, पण याची भाजी खूप छान होती वाफेवर करायची. तर चला बनवूया आपण आता वांग्याची भाजी. आता मी याचे बारीक तुकडे करून घेते आणि तुम्हाला दाखवते कशी करायची वांग्याची भाजी. वांग्याचे मी असे लांबट काप करून घेतलेले आहेत, म्हणजे एकदम बारीक पोळी केले नाहीत. आणि ह्याला असं पाण्यात टाकून ठेवलेलं आहे, कारण वांगी बाहेर आली तर काळी पडण्याची शक्यता असते. काळीच पडतात ती, म्हणून मी पाण्यात टाकून ठेवलेली आहे. कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि त्या तेलावर आपल्याला परतून घ्यायचे आहेत वांगी. तेल गरम असल्यामुळे अंगावर उडण्याची शक्यता असते, तेव्हा सांभाळून करायचं. आणि आपण टाकूया त्याच्यावर थोडीशी हळद. ते हळद टाकून आपण याला चांगलं मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनटं मी परतून घेतलेलं आहे. आता मी त्याच्यावर ठेवत आहे झाकण, आणि झाकण ठेवून आपल्याला 10-1 मिनटाला वाफेवर शिजू द्यायचं आहे. 10 मिनटं झालेली आहेत. वांगी आपली छान नरम झालेली आहे ती. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. वांगी मी ताटात काढून घेतलेली आहे आणि आता आपण करूया मसाला तयार. तर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 2 मोठे चमचे मी धने पावडर घेतलेले आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घेतले, अर्धा चमचा गरम मसाला, किंचित हळद आणि अर्धा चमचा मीठ. तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि याचं मिश्रण तयार करून घेऊया. मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता आपण फोडणीत घालूया. आता ज्या कढईमध्ये आपण वांगी परतून घेतली होती त्याच्यामध्येच मी तेल घातलेलं आहे आणि आपण टाकूया थोडंसं जिरं, राई, कढीपत्ता. आता आपण हे मिश्रण केलेलं आहे ते त्याच्यावर घालूया आणि तेही छान परत. मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण गॅस थोडंसं एकदम मंद करूया आणि त्याच्यावर टाकूया दही. तरी सिक्रेट आहे, दही घातले मी याच्यामध्ये. दही शक्यतो गोड घ्यावे. 2 चमचे मी दही घेतलेलं आहे. आता तेही आपण छान परतून घेऊया. आता आपण हे दही परतून घेतलेले आणि मसाल्याची वाटी होती, दह्याची वाटी होती, ते थोडंसं पाणी घालूया आपण. आता दही गोड म्हणजे साखर टाकलेलं नाही, तर आंबट दही नको याला. ताजं दही असेल शक्यतो तर ते घ्या. आता आपण याच्यावर टाकूया वांगी. आता हलक्याच हाताने आपण त्याला परतवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. वांगी परतून घेतलेली आहे. तर थोडंसं 5 मिनटं आपण मंद आचेवर याला शिजवूया आणि आपली वांग्याची भाजी तयार आहे. न वाटण्याची झंझट, न कशाची झंझट. झटपट 5 ते 10 मिनटात, म्हणजे वांगी परतायला 10-1 मिनटं लागतात आणि नंतर ही 5 मिनटातच भाजी तयार होते. तर आता ही आपली भाजी तयार होत आहे. आता मी थोड्याच वेळात गॅस बंद करते.